Hello everyone, we are discussing exercise solutions and this is our question number 9. Question number 9 काय सांगतो बघा. The threshold wavelength of tungsten is 2.76 into 10 to the power minus 5 centimeter. त्यातला फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे, एक्सप्लेन व्हाय नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड वेन द वेवलेंथ इज मोर दॅन 2.76 इंटू 10 to the power minus 5 सेंटीमीटर. क्वेश्चन बी काय सांगतोय बघा, व्हॉट विल बी द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. त्यातली फर्स्ट केस आहे, इफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ऑफ वेवलेंथ लॅम्बडा इक्वल टू 1.8 इंटू 10 to the power minus 5 सेंटीमीटर. And second case, radiation of frequency 4 into 10 to the power 15 hertz is made incident on the tungsten surface. तुम्हाला काय सांगितलं आहे, एक टंगस्टन मटेरियलचा सरफेस आहे. ओके, एक टंगस्टनचा काय आहे, सरफेस आहे. ह्या सरफेसची तुम्हाला काय सांगितले आहे, थ्रेशोल्ड वेवलेंथ सांगितली आहे. आणि थ्रेशोल्ड वेवलेंथला आपण सिम्बॉल घेऊयात, लॅम्बडा नॉट इज इक्वल टू किती सांगितलं आहे तुम्हाला, 2.76 इंटू 10 to the power minus 5 सेंटीमीटर. याला जर आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर लॅम्बडा नॉट किती येईल, इट इज इक्वल टू 2.76 इंटू सेंटीमीटर म्हणजे आहे 10चा पॉवर मायनस 2 म्हणजे येईल 10चा पॉवर मायनस 7 मीटर. आता पहिला प्रश्न काय आहे बघा, एक्सप्लेन व्हाय नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड वेन द वेवलेंथ इज मोर दॅन 2.76 इंटू 10चा पॉवर मायनस 5 सेंटीमीटर. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काढताना सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती असलं पाहिजे वर्क फंक्शनबद्दल. वर्क फंक्शन ज्याला आपण काय घेतो, सिम्बॉल फाय नॉट घेतो. वर्क फंक्शन म्हणजे काय असते बघा, हा मेटल सरफेस आहे. ह्याच्यातनं सपोज करा इथल्या सरफेसवरून एखादा इलेक्ट्रॉन तुम्हाला बाहेर काढायचा आहे, तर लागणारी जी कमीत कमी एनर्जी आहे त्याला आपण काय म्हणतो, वर्क फंक्शन. इथला इलेक्ट्रॉन तुम्हाला बाहेर काढायसाठी लागणारी कमीत कमी एनर्जी त्याला आपण काय म्हणतो, वर्क फंक्शन. आता वर्क फंक्शनचा फॉर्म्युला काय आहे, वर्क फंक्शन ऑब्व्हियसली एनर्जी म्हणून फॉर्म्युला काय आला, E इज इक्वल टू एच म्यू किंवा फाय इज इक्वल टू काय आला, एच म्यू नॉट. हा पार्ट कळाला का बघा. ओके, जर आपण ह्या म्यू नॉटला लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये पुटअप केलं तर आपल्याकडे फॉर्म्युला काय येईल, इट इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा नॉट. हा फॉर्म्युला कळाला का बघा वर्क फंक्शनचा. ओके, आता या क्वेश्चनचं आन्सर सांगताना तुम्ही काय सांगणार, सपोज करा बरं का, कमीत कमी एनर्जी किती पाहिजे, फाय इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. एनर्जी ऑफ इन्सिडंट लाईट आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, ई इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. आता ह्या सिच्युएशनमध्ये सपोज करा बरं का, जर समजा लॅम्बडाची व्हॅल्यू जास्त असेल कुणापेक्षा, लॅम्बडा नॉटपेक्षा, जर लॅम्बडाची व्हॅल्यू काय असेल, मोर असेल कुणापेक्षा, लॅम्बडा नॉटपेक्षा, तर काय होईल, देन ईची व्हॅल्यू काय येईल, कमी येईल ॲज कम्पेअर टू द लॅम्बडा नॉट. इक्वेशन कळालं का बघा. जर समजा इन्सिडंट रेडिएशन जे आहे, सपोज करा एखादी इन्सिडंट रेडिएशन आलेलं आहे, त्याची वेवलेंथ आहे लॅम्बडा आणि ह्याची थ्रेशोल्ड वेवलेंथ किती होती, लॅम्बडा नॉट. तर त्या केसमध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू जर जास्त असेल कुणापेक्षा, लॅम्बडा नॉटपेक्षा, तर ईची व्हॅल्यू काय व्हायली आहे, कमी यायली आहे कुणापेक्षा, वर्क फंक्शनपेक्षा. आणि जर समजा इन्सिडंट लाईटची एनर्जी कमी असेल कुणापेक्षा, वर्क फंक्शनपेक्षा, तर इलेक्ट्रॉन बाहेर येणार नाही. आणि त्यामुळं काय करेल, दॅट्स वाय नो फोटो इलेक्ट्रॉन विल इमिटेड. नो फोटो इलेक्ट्रॉन विल बी इमिटेड. आले लक्षामध्ये का बघा. सो हे तुमच्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर झालं. ओके, पूर्ण समजला का बघा. यातला पार्ट ए समजला की जर समजा लॅम्बडाची वेवलेंथ जास्त असेल थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा, तर काय व्हायली आहे, इन्सिडंट एनर्जी कमी यायली आहे कुणापेक्षा, वर्क फंक्शनपेक्षा. आणि वर्क फंक्शनपेक्षा जर एनर्जी कमी असेल तर इलेक्ट्रॉन बाहेर निघणारच नाही. हे झालं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. ओके, पूर्ण पार्ट कळाला आहे का बघा. ओके, ठीक आहे. आता सेकंड प्रश्न काय विचारला आहे बघा, व्हॉट विल बी द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. त्यातल्या पहिल्या केसमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, त्यातल्या पहिल्या केसमध्ये इन्सिडंट वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू किती दिलं आहे, 1.80 इंटू 10 to the power minus 5 सेंटीमीटर. याला जर आपण कन्वर्ट केलं तर उत्तर किती येईल, 1.80 इंटू 10 to the power minus 7 सेंटीमीटर. ह्याला सॉरी कशामध्ये केलात तुम्ही कन्वर्ट, मीटरमध्ये केलात. हा पार्ट आला लक्षामध्ये. ओके, आता आपल्याला काय काढायची आहे, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढायची आहे. हे रिलेशन तुम्हाला माहिती असेल कोणतं, जर समजा एखादी इन्सिडंट एनर्जी ई आली, ई इतकी एनर्जी आली, तर एनर्जीचा पहिल्यांदा पार्ट कशामध्ये खर्च होईल, वर्क फंक्शनमध्ये. किती पार्ट खर्च होईल, फाय ई. आणि उरलेली एनर्जी काय करेल, सोबत घेऊन जाईल कोणत्या फॉर्ममध्ये, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये. आइन्स्टाईन्स फॉर्म्युला फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचा काय सांगतोय आपल्याला,
आईन्स्टाईनचा फॉर्म्युला काय सांगतोय आला लक्षामध्ये? जी इन्सिडंट एनर्जी आहे, इन्सिडंट एनर्जी इज इक्वल टू काय करता येईल तुम्हाला, फाय प्लस किंवा फाय नॉट प्लस तुम्हाला काय म्हणता येईल, कायनेटिक एनर्जी. ही काय होती, इन्सिडंट एनर्जी. हे म्हणजे काय होतं, वर्क फंक्शन. उरलेली एनर्जी कशी गेली, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये. सो तुम्ही काय म्हणणार, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आला, ई मायनस फाय नॉट. आता एनर्जी जी आहे त्याला कोणत्या फॉर्ममध्ये दिली आहे, तुम्हाला इन्सिडंट एनर्जी दिली नाही, तुम्हाला काय दिली आहे, इन्सिडंट वेव्हलेंथ. मग तुम्ही फॉर्म्युला कोणता वापरणार, इन्सिडंट एनर्जी इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा मायनस फाय नॉटसाठी सेम तुम्ही करणार, काय करणार, एच सी बाय इथं काय येईल फक्त लॅम्बडा नॉट थ्रीशोल्ड फॉर्ममध्ये. आणि हे कोणाचा आला फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जीचा. दोन्ही ठिकाणी एच सी कॉमन येईल का बघा, एच सी जर तुम्ही कॉमन काढलात तर तुमच्याकडे काय येईल, इट इज इक्वल टू 1 बाय लॅम्बडा मायनस 1 बाय लॅम्बडा नॉट. आले लक्षामध्ये का बघा. सो आता कायनेटिक एनर्जी तुम्हाला कसं काढता येईल, सिम्पली तुम्ही जर व्हॅल्यू पुटअप केलात तर तुम्हाला काय मिळणार आहे, यू विल गेट द कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी कसं काढता येईल बघा, आपण जर व्हॅल्यू पुटअप करायला गेलो तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आलेला आहे सध्याचा, सध्या आपल्याकडे फॉर्म्युला हा आलेला आहे, दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एच सी आणि कॉमन काढला आपण 1 बाय लॅम्बडा मायनस 1 बाय लॅम्बडा नॉट. आपण जर व्हॅल्यूज पुटअप केल्या, इथं एच म्हणजे आहे प्लॅन्क्स कॉन्स्टंट 6.63 इंटू 10 टू द पॉवर मायनस 34. सी म्हणजे आहे स्पीड ऑफ लाईट, ती किती आहे 3 इंटू 10 टू द पॉवर 8. आता परत इथं 1 बाय लॅम्बडा म्हणजे किती आहे, 1 बाय लॅम्बडा 1.8 इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 मायनस इथं किती आलेलं आहे 1 बाय 2.76 इंटू 10 टू द पॉवर मायनस 7. जरी हे कॅल्क्युलेशन्स लेंदी असतील तरी आपण काय करूयात, एकदा कन्व्हेन्शनल वेनेला सॉल्व करूयात. त्याच्यानंतर याला शॉर्ट ट्रिकनं कसं सॉल्व करायचं आहे मी तेही तुम्हाला सांगतो. तुमचे आन्सर्स ॲप्रॉक्सिमेटली बरोबरच येतात शॉर्ट ट्रिकने सुद्धा, पण हे तुमच्या एकदा आपण बोर्ड मेथडसाठी करूयात असं. आता याला जर तुम्ही सॉल्व करायला गेलात तर तुमच्याकडे पहिल्यांदा काय घ्यायला लागेल तुम्हाला, ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन. ओके, हे किती आलं आता 6.63 इंटू 10 टू द पॉवर मायनस 34 इंटू हे किती आलं 3 इंटू 10 टू द पॉवर 8. इथून बघा मी 10 टू द पॉवर मायनस 7 कॉमन काढले, दोघांकडे पण आहे 10चा पॉवर मायनस 7 कॉमन काढलं. इथं फक्त किती आलं माझ्याकडे 1.8 मायनस किती आलेलं आहे 2.76. हा पार्ट कळाला का बघा. ओके, आता परत याला जर तुम्ही सॉल्व केलात तर सॉल्व करताना लक्षपूर्वक बघा, हे मायनस 34 आहे, हे मायनस 7 आहे, हे 8 आहे. मायनस 7 वरजून काय झालं प्लस 8. सो हे 10चा पॉवर किती बनला 15 आणि हे किती होतं मायनस 34. जर तुम्ही याला सॉल्व केलात तर तुमचा आन्सर किती येईल, तुमचा आन्सर येईल आता हे 10चा पॉवर मायनस 19 म्हणजे हे किती आलं 6.63 इंटू 3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19. सगळ्यात अगोदर पॉवर सॉल्व करून घ्यायचे. आता हे 1 बाय 1.8 ह्याची व्हॅल्यू येईल 0.555 1 बाय 1.8 आणि मायनस 1 हे 1 बाय 2.76 म्हणजेच किती येईल, ही व्हॅल्यू येईल 0.3623. आता आपण जर परत याला सॉल्व केलात, जर तुम्ही परत याला सॉल्व केलात तर तुमचं ओव्हरऑल आन्सर आलेलं आहे 3.842 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19. आणि ऑब्वियसली आपण SI सिस्टीम अडॅप्ट केलेली आहे, तुमचं उत्तर कशामध्ये येईल जूलमध्ये. सो तुम्हाला कायनेटिक एनर्जी किती मिळालेली आहे 3.842 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 जूल. ही तुम्हाला काय मिळालेली आहे, कायनेटिक एनर्जी मिळालेली आहे. सो पहिला पार्ट कळाला. ओके, सेकंड, जर तुम्ही याला इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये कन्वर्ट करायला गेलात तर जूलचं इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये कन्वर्ट करताना तुम्ही काय करतात, डिवाइड करतात कितीनं, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉननं. सो कायनेटिक एनर्जी किती येईल 3.842 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 अपॉन 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19. तुमचा आन्सर कशामध्ये येईल, हे इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये मायनस 19 गेट्स कॅन्सल अँड कायनेटिक एनर्जी तुम्हाला जी मिळेल ती किती मिळेल 2.40 इलेक्ट्रॉन वोल्ट इतकी काय मिळेल, कायनेटिक एनर्जी ऑफ द इमिटेड इलेक्ट्रॉन्स. कॅल्क्युलेशन्स लेंदी आहेत, पण सेकंड पार्ट आपण ज्यावेळेस चर्चा करू त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो की कॅल्क्युलेशन्स हे कसे शॉर्टकटमध्ये तुम्ही सॉल्व करू शकतात. ओके, हा इथंपर्यंतचा पार्ट पूर्ण पार्ट लक्षात आला का बघा. कॅल्क्युलेशन्स लेंदी आहेत, त्याला काही आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, तुम्हाला हे सॉल्व करावेच लागतील. ओके, आता याच्यातला आपण सेकंड पार्ट बघूयात. सेकंड पार्ट बघा काय विचारला होता, याच्यातला सेकंड पार्ट बघा काय विचारला होता, फाइंड द कायनेटिक एनर्जी व्हेन द रेडिएशन्स ऑफ फ्रिक्वेन्सी दिली आहे. सेकंड केसमध्ये, पहिल्या केसमध्ये काय दिली होती वेव्हलेंथ, आपण सॉल्व केलं. सेकंड केसमध्ये तुम्हाला काय दिलं आता फ्रिक्वेन्सी दिली आणि सॉल्व करायचं आहे. तर सेकंड केससाठी बघा,
सेकंड केससाठी तुम्हाला गिवन काय दिलेलं आहे, इन द सेकंड केस तुम्हाला काय दिले बघा आता गिवन, सेकंड केससाठी तुम्हाला गिवन काय दिलेलं आहे, दॅट इज फ्रिक्वेन्सी दिली आहे. म्यू इज इक्वल टू किती सांगितलेलं आहे, 4 × 10⁻15 हर्ट्स इतकी तुम्हाला इन्सिडेंट याची फ्रिक्वेन्सी दिली आहे. आता फॉर्म्युला काय येईल बघा, मग परत तोच फॉर्म्युला आपला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येईल, इन्सिडेंट एनर्जी मायनस द वर्क फंक्शन. आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू परत आता एनर्जीचा फॉर्म्युला काय करायचा आहे तुम्हाला, म्यूच्या फॉर्ममध्ये घ्यायचा आहे. सो इथं तुम्ही फॉर्म्युला कोणता वापरलात, एच म्यू मायनस याचा फॉर्म्युला परत एच सी बाय काय आला, लॅम्बडा नॉट. हा फॉर्म्युला का वापरला, गिवन दॅटच्या फॉर्ममध्ये तुमचे आन्सर्स यायला पाहिजेत. सो के ई इज इक्वल टू एच कॉमन निघेल का बघा दोन्ही केसमधून, ओके. आणि इथं किती येईल, म्यू मायनस सी बाय लॅम्बडा नॉट. आता ही व्हॅल्यू जर पुटअप केलात तर एचची व्हॅल्यू आहे 6.63 × 10⁻34. म्यूची व्हॅल्यू परत किती होती आपल्याकडे, 4 × 10⁻15 हर्ट्स मायनस सी म्हणजे आहे स्पीड ऑफ लाईट, किती आहे ती 3 × 10⁸ डिवायडेड बाय 2.76 × 10⁻7. ह्याला जर सॉल्व केला तर उत्तर किती येईल, 6.63 × 10⁻34 इन ब्रॅकेट, हे किती आलं 4 × 10⁻15. आता -7 वर जाऊन किती येईल, +7 होईल, म्हणजे हे सुद्धा किती येईल परत 10⁻15 येईल, ओके. हे परत किती येईल 10⁻15 येईल. आणि या दोघांचा जर तुम्ही रेशो घेतलात 3/2.76 तर ती व्हॅल्यू येईल 1.087 × 10⁻15. सो ओव्हरऑल जर आपण याला सॉल्व केलं तर आपला आन्सर काय येईल, 6.63 इंटू हे 10⁻15 कॉमन निघालं. सो हे किती आलं 10⁻−34 × 10⁻+15 आणि ब्रॅकेटमध्ये किती आलं 4 - 1.08 आले लक्षामध्ये. सो जर तुम्ही याला पूर्ण याला सॉल्व केलात तर हे किती येईल 6.63. ह्या दोघांचा डिफरन्स 4 - 1.08 ह्याची व्हॅल्यू किती येईल इज इक्वल टू इंटू 4 - 1.08 ची व्हॅल्यू येईल 2.92 नियरली काहीतरी येईल ही व्हॅल्यू इंटू 10चा पॉवर काय आला -19. आणि जर तुम्ही याला दोघांचा मल्टिप्लाय घेतलात तर तो येईल 19.313 × 10⁻19 जूल. हे काय काढलात तुम्ही परत, कायनेटिक एनर्जी. कॅल्क्युलेशन्स लेंदी आहेत पण तुम्हाला मी शॉर्टकट ह्याच्यानंतर सांगणार आहे एक्झाम्पल झाल्या की तुमचा कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. सो परत ह्याला जूलमध्ये कसं करता येईल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 19.313 × 10⁻19 जूल अपॉन चार्ज ऑन इलेक्ट्रॉननं तुम्ही जर डिवाइड केलात तर काय येईल 1.6 × 10⁻19 आणि तुमचा आन्सर कशामध्ये दिला आता इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. -19 कॅन्सल आउट झालं आणि तुम्हाला कायनेटिक एनर्जी या केसमध्ये किती येईल 19.313 डिवायडेड बाय 1.6. दिस विल गिव्ज यू द 12.06 इलेक्ट्रॉन वोल्ट. ही व्हॅल्यू किती येईल 12.06 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता आपण काय करूयात, ह्या एक्झाम्पलला कमीत कमी स्टेपमध्ये कसं सॉल्व करता येईल ते बघूयात. ओके, हे जे एक्झाम्पल आता आपण एवढं लेंदी मेथडनं केलेलं आहे ह्याला कमीत कमी स्टेपमध्ये कसं सॉल्व करता येईल बघूयात. ओके, ह्याला कमीत कमी स्टेपमध्ये सॉल्व करायसाठी आता परत एकदा बघा, ह्याच एक्झाम्पलला तुम्ही अल्टरनेट मेथडनं आपण सॉल्व करणार आहेत. ओके, हे ऑब्वियसली तुम्हाला ही सेकंड मेथड सोपी जाईल. सेकंड मेथड सॉल्व करायसाठी बघा आता काय करायचं आहे, तेच आन्सर येतील तुमचे, फक्त आपण मेथड चेंज करायलो. तुम्हाला गिवन काय दिलं होतं, लॅम्बडा नॉट दिलं होतं 2.76 × 10⁻7 मीटर. ह्याला जर तुम्ही ॲमस्ट्रॉंगमध्ये घेतलात तर उत्तर किती येईल रे 2760 × 10⁻10 मीटर. हा पार्ट काय आला, ओके. आता लॅम्बडा नॉट इज इक्वल टू काय येईल 2760 ॲमस्ट्रॉंग. 10⁻10 म्हणजे काय असते ॲमस्ट्रॉंग. हा पार्ट काय आला का बघा, ओके. आता पहिल्या केसमध्ये तुम्हाला काय दिले, इन्सिडेंट वेव्हलेंथ किती दिलेली आहे 1.8 × 10⁻7 मीटर. ॲमस्ट्रॉंगमध्ये व्हॅल्यू किती याची 1800 ॲमस्ट्रॉंग. हा पार्ट लक्षपूर्वक बघा. आता परत आपला ही जी सेकंड मेथड तुम्हाला सांगायलो आहे त्या मेथडसाठी बघा ई इज इक्वल टू आहे फॉर्म्युला आपल्याकडे एच सी बाय लॅम्बडा. एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे ई इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. जर समजा मी ईची व्हॅल्यू घेतलो इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये, ईची व्हॅल्यू किती घेतली इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये, लॅम्बडाची व्हॅल्यू जर मी घेतली ॲमस्ट्रॉंगमध्ये, लॅम्बडाची व्हॅल्यू कितीमध्ये घेतली ॲमस्ट्रॉंगमध्ये, तर हा पूर्ण फॅक्टर किती बनणार आहे तुमचा 12,400 पूर्ण व्हॅल्यू. सो तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला लक्षात ठेवा.
एनर्जी इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये असेल तर किती येईल तुमचं उत्तर 12400 बाय लॅम्बडा इन ॲमस्ट्रॉंग. ह्याचा फायदा काय होईल बघा. आता आपल्याकडे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आला होता, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एनर्जी मायनस फाय. आता सिम्पल इथं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू तुम्ही काय घेतलात, एच सी बाय लॅम्बडा मायनस इथे किती घेतलात तुम्ही, एच सी बाय लॅम्बडा नॉट. हा पार्ट कळाला का बघा. ओके. आता परत बघा, आपण ज्यावेळेस व्हॅल्यू पुटअप करायलो होत, आता व्हॅल्यू पुटअप करायलो होत, तर कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू तुम्हाला कसं पुटअप करता येईल बघा. कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू तुम्ही आता पुटअप करताना काय करणार, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हे जे एच सी बाय लॅम्बडा होतं तुम्ही त्याच्याऐवजी काय पुटअप करणार, 12400 बाय लॅम्बडा कशामध्ये असणार आहे ते, ॲमस्ट्रॉंगमध्ये, मायनस इथं परत किती येईल 12400 बाय लॅम्बडा, लॅम्बडा कशामध्ये असणार आहे, ॲमस्ट्रॉंगमध्ये. हे कळालं का बघा. ओके. सो पहिल्या केसमध्ये लॅम्बडा किती होता, पहिल्या केसमध्ये लॅम्बडा होता 1800 मायनस 12400 डिवायडेड बाय किती होते 2760. हे 2000 कॅन्सल, 124 बाय किती आलं फक्त 18, 124 बाय 18, 124 बाय 18 म्हणजेच किती येईल त्याची व्हॅल्यू 124. मी कॅल्क्युलेशन्स केले होते एकदा. 124 बाय 18 ही व्हॅल्यू विल नियरली इक्वल टू 6.88 इलेक्ट्रॉन वोल्ट मायनस हे परत 0 कॅन्सल, 1240 बाय 276 ही व्हॅल्यू आलेली आहे 4.49. ओके. ही व्हॅल्यू आलेली आहे 4.49 आणि आपण जर दोघांचा डिफरन्स घेतला तर आपलं आन्सर किती आलेलं आहे 2.40 इलेक्ट्रॉन वोल्ट. बघा तुम्ही आन्सर सेकंड मेथडनं पण सेम आलेला आहे. सेकंड मेथडनं सुद्धा आपण जे आन्सर काढलेलं आहे ते तुमचा आन्सर काय आलेला आहे, सेम आलेला आहे. पहिल्या केसमध्ये कायनेटिक एनर्जी किती आली होती 2.40 आणि इथं सुद्धा किती आलेली आहे 2.40. दोन्ही केसमध्ये तुमचा आन्सर सेमच आलेला आहे. फक्त यासाठी आपण काय केलेली आहे, अल्टरनेट मेथड यूज केलेली आहे. होप तुम्हाला हा पार्ट कळाला असेल. लक्षात ठेवायचं आहे ई इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा होतं ना. जर एनर्जी इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये असेल तर 12400 बाय लॅम्बडा कशामध्ये असलं पाहिजे, ॲमस्ट्रॉंगमध्ये. तुमचे आन्सर्स लवकर सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हाच फॉर्म्युला इम्पॉर्टंट पडणार आहे. सेम सेकंड एक्झाम्पल आपण याच मेथडनं करू शकतो. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय काय दिलं होतं बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय काय दिलं होतं तुम्ही सुद्धा ट्राय करून बघू शकतात. यातला जो सेकंड एक्झाम्पल होता त्यात तुम्हाला काय दिलं होतं, फ्रिक्वेन्सी दिली होती इन्सिडेंट. किती दिली होती 4 × 10⁻15 हर्ट्स. सिम्पल फ्रिक्वेन्सीला तुम्ही जर कन्वर्ट केलात, आता जर तुम्ही फ्रिक्वेन्सीला कन्वर्ट करून घेतलात कशामध्ये, लॅम्बडामध्ये, तर काय आहे तुमच्याकडे फॉर्म्युला, लॅम्बडा इज इक्वल टू सी बाय म्यू. सी किती होतं 3 × 10⁸ डिवायडेड बाय व्ही किती दिलेला आहे, म्यू किती दिलेला आहे 4 × 10⁵. हे ओव्हरऑल तुमचं आन्सर किती आलं, इट इज इक्वल टू 3/4 × 10⁻⁻7. 3/4 म्हणजेच किती रे 0.75 × 10⁻⁻7 मीटर. ह्याला ॲमस्ट्रॉंगमध्ये जर केलात तर इथं 3 पॉवर वाढवून घ्या, इथं 3 पॉवर कमी होईल. तुमचा आन्सर किती येईल, लॅम्बडा इज इक्वल टू 750 ॲमस्ट्रॉंग. तुमच्याकडे आन्सर काय आलं, लॅम्बडा इज इक्वल टू 750 ॲमस्ट्रॉंग. इथंपर्यंतचा पूर्ण पाठ कळाला आहे का बघा. ओके. आता तुमचा आन्सर फक्त एक स्टेप हवी आहे. आता परत आपण तोच फॉर्म्युला वापरूयात. आता तोच जर आपण फॉर्म्युला वापरला, आपल्याकडे फॉर्म्युला काय होता रे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इन्सिडेंट एनर्जी मायनस वर्क फंक्शन. इन्सिडेंट एनर्जीचा फॉर्म्युला काय घेतला आपण, एच सी बाय लॅम्बडा मायनस एच सी बाय लॅम्बडा नॉट. जर समजा आपल्याला आन्सर्स इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये पाहिजे असेल तर मी तर काय पुटअप करू शकतो 12400 अपॉन लॅम्बडा इन ॲमस्ट्रॉंग मायनस 12400 अपॉन लॅम्बडा कशामध्ये असेल तुमचं, ॲमस्ट्रॉंगमध्ये. आता हे 12400 डिवायडेड बाय लॅम्बडा किती आलेला आहे केसमध्ये, आत्ता आपण काढलं होतं लॅम्बडा, तुम्हाला किती मिळालं होतं 750 ॲमस्ट्रॉंग. तुम्ही जर इथं लिहिलात हे 750 ॲमस्ट्रॉंग मायनस 12400 डिवायडेड बाय इथे किती येईल सेकंड केसमध्ये, सेकंड केसमध्ये लॅम्बडा तुमचं किती आलं होतं हे 2760. ओके. आता तुम्हाला ही व्हॅल्यू तुम्ही ऑलरेडी आत्ता काढली होती, किती आली होती 4.49 हे तुम्हाला ऑलरेडी आलं होतं. आता एक 0 कॅन्सल 1240 बाय 75 जर तुम्ही हे सॉल्व केलात 1240 बाय 75 तर नियरली ही व्हॅल्यू किती येईल 1240 बाय 75 ही व्हॅल्यू येईल 16.53.
तुम्हाला फक्त एकदाच कॅल्क्युलेशन करावं लागेल. इथं बघा लक्षामध्ये आलं का ही मेथड मी का तुम्हाला ह्याच्यावरती करायलो आहे. आणि दोघांचा डिफरन्स जर तुम्ही घेतला तर उत्तर काय येईल तुमचं 12.04 इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये तुमची एनर्जी आली. आले लक्षामध्ये का बघा 12.04 इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये तुमचं काय आलेलं आहे आन्सर आलेलं आहे. आणि प्रिव्हियसली पण आपल्याला हेच आन्सर मिळालं होतं. तुम्हाला प्रिव्हियसली सुद्धा किती मिळालं होतं 12.06 आणि इथं तुम्हाला किती मिळालेलं आहे 12.04. फक्त तुम्हाला या केसमध्ये एवढे लेंथी कॅल्क्युलेशन करावे लागले होते. इथं मात्र तुम्ही एक सिंगल स्टेपमध्ये आन्सरपर्यंत आलात. आले लक्षामध्ये. सो तुमचे आन्सर आलेत लक्षामध्ये. सो दोन्ही एक्झाम्पलचे आपण आन्सर्स काढलेले आहेत.